माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 40 छातीचा ब्लाउज बघणार आहे। माझ्याकडे जो पेपर शिल्लक होता त्यावरतीच मी पेपर पॅटर्न हा काढत आहे। सुरुवातीला मी 16.5 इंच उंची घेतलेली आहे, कारण आपल्याला हा तयार 15 पाहिजे आणि योगपट्टीसाठी आपण नेहमीप्रमाणे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। शोल्डर मी 5.5 इंचावर घेतलेला आहे आणि 2 इंचावर मी आढ्यासाठी मार्क केलेली आहे। याच्यानंतर मी मुंडा खोली फक्त 6.5 घेतलेली आहे आणि 40 छातीसाठी मी 10 इंचावर मार्क केलेला आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेला आहे। यानंतर खाली मी कमरेचं माप टाकत आहे। कमरेचं माप मी 8.5 टाकलेलं आहे। 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं फिटिंगची रेष आहे ती व्यवस्थित अशी आखून घेतलेली आहे। यानंतर योगपट्टी आपल्याला मी डायरेक्ट म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडल्यामुळे योगपट्टीसाठी मी 3 इंचावर मार्क केलेला आहे। व्यवस्थित असं मध्ये सुद्धा एक मार्क करून घेतलेला आहे, त्यामुळे आपली ही 3 इंचाची व्यवस्थित अशी लाईन येणार आहे। अशी व्यवस्थित मार्क करून घ्यायची, त्यामुळे कुठे सुद्धा कमी जास्त होत नाही। आणि मी तिन्ही ठिकाणी मापून बघितलं की 3 इंच बरोबर आहे का। पुढच्या साईडला वरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन असा व्यवस्थित असा गोलाकार आकार दिलेला आहे। यानंतर मी 40 छातीसाठी 6 इंचाची कटोरी घेतलेली आहे, मी मार्क केलेला आहे। आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे। वरती मी 2 इंचावर मार्क केलेला आहे शोल्डरसाठी। यानंतर 2 इंचावर याच्यासाठी मार्क केलेला आहे। 2.5 इंच जर आपण घेतलं तर आपला गळा भरपूर उतरतो, यामुळे नेहमी ना तुम्ही घेताना 8च्या पुढे ज्यावेळेला गळा असतो त्यावेळेला 2च इंच शोल्डर घ्यायचा आहे। यानंतर पुढचा गळा मी 7 इंचावर घेतलेला आहे। खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क केलेला आहे। व्यवस्थित असा चौकोन बनवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं 1 इंचाचं मार्क करून व्यवस्थित असा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे। यामुळे पुढचा गळा असा व्यवस्थित आणि डीप होतो। यानंतर मुंड्यासाठी मी 1.25 इंचाचं पाठीमागच्या साईडला मार्क केलेला आहे आणि पुढच्या साईडला 1.25 इंचाचं मार्क केलेलं आहे आणि व्यवस्थित पेपर फिरवून हे बघा मी असं व्यवस्थित असं त्याला गोलाकार आकार दिलेला आहे। 1.5 इंच जर आपण इथे 1.5 इंचाचं मार्क करून घेतलं तर त्यामुळे आपल्या काखेमध्ये चुन्या येतात आणि काखेमध्ये ब्लाऊज ढिला होतो आणि शोल्डरमधून उतरण्याचेही जास्त चान्सेस असतात। हे बघा असं व्यवस्थित आपला पेपर पॅटर्न तयार झालेला आहे। पहिल्यांदा मी सुरुवातीला हे कट करून घेते आणि मग मी नंतर कटोरीचा कट करते। असं व्यवस्थित पहिल्यांदा खालची साईडचा पेपर कट करून घ्यायचा आहे। कट करताना नेहमी काळजी घ्यायची की दोन्ही पेपर व्यवस्थितच कट झाले पाहिजेत। सुरुवातीला जसं आपण पहिलं मार्क केलेला आहे तो पहिल्यांदा कट करून घ्यायचा। आपला पेपर पॅटर्न जर व्यवस्थित मापाचा असेल आणि व्यवस्थित आपण कट केला असेल ना तर ब्लाऊज कट करताना आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही। गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच शोल्डरच्या इथे थोडंसं 1.25 इंच जास्त घेतलेलं आहे आणि अशी तिरकी रेष दिलेली आहे आणि तेवढा भाग मी कट करून घेतलेला आहे। यामुळे सुद्धा आपलं शोल्डर उतरत नाही। हे बघा असं व्यवस्थित दोन्ही पेपर एकत्र धरून कट करायचे आहे। आता हा खालचा भाग आहे तो बाजूला ठेवला आणि पहिल्यांदा आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहे। पुढचा भाग मुंड्यामध्ये फक्त मी 1.25 इंचाचंच अंतर घेतलेलं आहे, यामुळे पुढच्या साईडला सुद्धा चुन्या येत नाहीत। आणि हे बघा असं व्यवस्थित थोडंसं जरी पेपर एक्स्ट्रा असला ना तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। आता मी वरच्या साईडला गळा 7 इंच आहे तिथे 5.5 इंचावर मार्क केलेला आहे। हे बघा आणि खालच्या साईडून 1 इंचावर मार्क केलेला आहे। हे असं व्यवस्थित बघून घ्यायचं कसं आहे आणि इथून मी 2.25 इंचावर 2.25 ते 2.5 इंचावर असे छोटे छोटे 2 मार्क केलेले आहेत। इथून अंतर 7 इंचाचं आहे आपलं
मुंड्यापासून योगपट्टीपर्यंत त्याचा अर्धा काढला, 3.5 इंचावर आला आणि यानंतर व्यवस्थित असं हलक्या हाताने कटोरीला गोलाकार आकार देऊन घेतला। इथला आकार आपला व्यवस्थित आला तर आपली कटोरी सुद्धा एकदम व्यवस्थितच येते। हे बघा, असा व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे। आपण बऱ्याच वेळेला पेपर पॅटर्न काढत राहतो, त्यामुळे आपली ही व्यवस्थित अशी प्रॅक्टिस होऊन जाते। आता मी पेपर व्यवस्थित असा कट करून घेत आहे। पहिल्यांदा योगपट्टी कट केली, यानंतर कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। यानंतर आपण ही कटोरी दुसऱ्या पेपरवर ठेवून व्यवस्थित अशी जोडून घ्यायची। याच्यासाठी मी दुसरा चौकोनी पेपर घेतला, त्याच्यावर अशी व्यवस्थित कटोरी ठेवली आणि आहे तशी व्यवस्थित अशी मार्क करून घेतली। ज्यावेळेला आपण पेपर पॅटर्न करतो ना, थोडंसं पाव इंच सुद्धा आपण कमी किंवा जास्त करायचं नाही। याच्यामुळे ब्लाउज कटिंग करताना त्यावर सुद्धा आपला म्हणजे बराच फरक पडत असतो। यामुळे व्यवस्थित माप टाकूनच सगळं व्यवस्थित असं करायचं आहे। हे बघा, मी व्यवस्थित पहिली कटोरी मार्क करून घेतलेली आहे। यानंतर वरच्या साईडला पुढच्या साईडून अर्धा इंच गळा वाढवलेला आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच गळा मी वाढवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा गोलाकार आकार दिलेला आहे। यानंतर खालच्या साईडला मी 1.5 इंचाने वाढवलेला आहे, पुढच्या साईडला 1.5 इंचाने वाढवलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा 1.5 इंचाने वाढवलेला आहे। व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं आपण कुठं किती वाढवलेलं आहे ते। या कटोरीचा मी मध्य काढला, 6चा मध्य 3 आला। हे बघा, हा मधला आपला पॉईंट काढायचा आहे म्हणून, आणि तिथून खाली 1.5 इंचावर मार्क केलं। आता जिथून आपण 1.5 इंचावर मार्क केलेलं आणि हे बरोबर अंतर आपलं 5 आलं पाहिजे आणि दोन्ही साईडून सेम अंतर आलं पाहिजे, म्हणजे बरोबर आपला कटोरीचा जो मधला पॉईंट टक्स येतो ना, तो बरोबर मध्यावर येतो। हे बघा, माझं दोन्ही साईडला 5-5 इंचावर आलेलं आहे आणि व्यवस्थित अशी पुढच्या साईडला रेष मारून मी घेतलेली आहे। आणि या साईडला पहिल्यांदा 1.25 इंच, नंतर 1 इंच, पावणा इंच, अर्धा इंच आणि पाव इंच असं म्हणजे व्यवस्थित मार्क करून ना मी असा गोलाकार हलक्या हाताने आकार दिलेला आहे। जेवढा आपण इथं व्यवस्थित गोलाकार आकार देऊ ना, तेवढी आपली कटोरी गोल आणि व्यवस्थित बसते। हे बघा, आपली कटोरी तयार आहे। आता व्यवस्थित असं कैचीने मी हिला कट करून घेणार आहे। कटोरी जर पेपरवर आपण व्यवस्थित काढली असेल तर ती ब्लाउज पिसावर सुद्धा व्यवस्थितच येते आणि नेहमी कटोरी ही तिरकीच ठेवायची असते। हे बघा, अशी व्यवस्थित गोलाकार आलेली आहे। आता मी कटोरीच्या साईडचा भाग घेते आणि व्यवस्थित जोडून बघते। माझी थोडीशी जास्त आलेली आहे, अशी मध्ये व्यवस्थित घडी घालायची आणि चेक करायचं आपलं किती जास्त आलेलं आहे ते। नेहमी कटोरी साईडच्या भागाला चेक करूनच कट करा, अंदाजे आधी कट करायची नाही। हे बघा, जो एक्स्ट्रा होता तेवढं मी कट केलेलं आहे आणि माझा बरोबर मधला सेंटर आलेला आहे। आता मी व्यवस्थित साईडच्या भागाला कटोरी लावून बघते आणि कटोरी नेहमी साईडच्या भागापेक्षा अर्धा इंच ही नेहमी एक्स्ट्रा पाहिजे। आपण जॉईंट करताना ती व्यवस्थित बसते, आत्ता जरी एक्स्ट्रा असले तरी। आता मी तुम्हाला व्यवस्थित असं 1.5 इंचावर खालच्या साईडून मार्क केलेलं आहे आणि वरच्या साईडला मी 3.25 इंचावर मार्क करून मधला टक्सचा पॉईंट दिलेला आहे। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते कटोरी किती व्यवस्थित असा आकार येतो कटोरीचा। आता मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे मी 2 इंच शोल्डरसाठी मार्क केलेले आहे, कारण जर आपला गळा शक्यतो 8च्या पुढे असेल तर, आणि मी कधीच पेपर पॅटर्नचा गळा कट करत नाही, कारण आपल्याला प्रत्येक ब्लाउजचा गळा हा वेगवेगळा आलेला असतो। खालच्या साईडला मी 2.5 इंचावर मार्क केलेला आहे। मी
जर गळा 10 इंच असेल तर कसं मार्क करते हे फक्त मी दाखवलेलं आहे। आणि असा व्यवस्थित चौकोन जोडून घेतलेला आहे आणि खालूनच्या साईडून असा पसरट असा थोडासा पसरट गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे। 4.5 इंचावर मी मार्क केलेला आहे पाठीमागच्या टक्ससाठी आणि वरच्या साईडला सुद्धा मी 4.5 इंचाचा मार्क केलेला आहे। आता आपल्याला पाठीमागचा टक्स हा 1 इंचाचा घ्यायचा असतो, त्यामुळे तिथे सुद्धा मी मार्क करून घेतलेला आहे। यानंतर आपला अर्धा इंच आपण पेपर पाठीमागच्या साईडून म्हणजे पुढच्या साईडून आणि पाठीमागच्या साईडून पण जास्त घेतलेला। पुढची साईड ही आपली योगपट्टीसाठी गेली, त्यामुळे पाठीमागच्या साईडून थोडासा पाव इंचाचा भाग कट करून टाकायचा आहे। यामुळे दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सेम होणार आहे। मी आता तुम्हाला दाखवते मी जे पेपर पॅटर्न काढलेला आहे ते व्यवस्थित उंचीला आणि व्यवस्थित सगळ्या साईजनं बसतोय का ते। नेहमी एक लक्षात घ्या, आपण कोणत्याही छातीचा पेपर पॅटर्न काढू द्या, पेपर पॅटर्न काढल्यानंतर त्याला अशा व्यवस्थित पिना लावायच्या आणि बघायचं की आपण पेपर पॅटर्न काढलेला व्यवस्थित आहे का। यावरून आपल्याला अंदाज येतो की आपला पेपर पॅटर्न कुठे चुकलेला तर नाही ना। हे बघा माझा एकदम व्यवस्थितच आलेला आहे, कुठेही थोडाफार कमी जास्त झालेला नाही। त्यामुळे नेहमी ही एक गोष्ट लक्षात घ्या की नेहमी असं चेक करायचं। हे बघा आपला 40 छातीचा पेपर पॅटर्न तयार आहे आणि किती व्यवस्थित सगळं पपसुद्धा आलेला आहे, पुढचा गळासुद्धा व्यवस्थित आलेला आहे। मी टेपनं तुम्हाला मापूनसुद्धा दाखवते।